हाय, हॅलो, नमस्कार, जय महाराष्ट्र मैत्रिणींनो. कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर मी भाग्यश्री पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर 2-3 दिवसापूर्वी मी ICDSची रिस्पॉन्स शीट ओपन होत नव्हती म्हणून एक छोटासा व्हिडिओ टाकला होता. त्याच्यावर बऱ्याच जणांनी कमेंट पण केल्या की मी त्यांना सांगितलं होतं की तुमच्याकडे जर काही असेल सजेशन तर मला द्या. तर एका प्रज्ञाताई आणि एक राखीताई या दोघींनी कमेंट करून सांगितलं की फॉरगेट पासवर्डवर क्लिक करा आणि त्यानंतर ईमेलला जो तुमचा पासवर्ड येईल तोच तुमचा पासवर्ड असेल. तर 2-3 दिवस झाले मी प्रयत्न करत होते. तर काल तो टाकल्यानंतर ओपन झालं आहे, पण आता नवीन प्रॉब्लेम सुरू झाला आहे त्याच्यामध्येच की लॉग इन झालं, ओपन पण झालं, पण त्याच्यामध्ये रिस्पॉन्स शीटचं ऑप्शनच नाही. त्याच्यामध्ये ॲडमिट कार्ड, त्यानंतर हेल्प डिस्क असे 2-3 ऑप्शन आहेत, पण रिस्पॉन्स शीटचं ऑप्शनच नाही आहे. तर मी त्यांनी सांगितल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट करून सांगितलात की कसं ओपन करायचं ते. बाकीच्या नाही त्याचं आय थिंक ओपन करून बघितलेच असतील त्यांनी, पण मी ओपन कसं केलं हे तुम्हाला मी थोडक्यात व्हिडिओमध्ये सांगते. तर ज्यांचं झाले नसेल तर त्यांनी या प्रकारे ओपन करून बघा, झालं तर तुम्हाला कळेलच. तर एका त्यांनी सांगितलं होतं की रिझल्ट आल्यावर तर तुम्हाला कळेलच नाही की तुम्ही पास झाला आहे की किंवा हेच झाले आले का नाही आपलं नाव. तरीही आपल्या रिस्पॉन्स शीट जर आपल्याला बघितण्यात आले तर आपल्याला समजते की आपण कोणते क्वेश्चन चुकलेत, कोणते बरोबर आलेत. तर त्यासाठी रिस्पॉन्स शीट बघणं हे खूप महत्त्वाचं होतं. पण ज्यांचं ओपन होत नाही त्यांच्यासाठी आता काही ऑप्शनच नाही. जर असेल तर ओपन होत असेल तर बघा. तर कसं ओपन करायचं हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच सांगते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक आणि शेअर आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर तुम्ही त्या लिंकवर जा, ज्या लिंकवर आपण तर मी टेलिग्रामवरतून ती लिंक कॉपी केल्यानंतर क्रोममध्ये गेल्यानंतर तुम्ही तिथं ती लिंक जी आहे ती पेस्ट करून घ्या, कॉपी केलेली. आणि त्यानंतर नेक्स्ट बटन केल्यानंतर तिथं असा एक फॉर्मॅट ओपन होतो. ओपन झाल्यानंतर खाली यायचं. खाली आल्यानंतर इथे एक फॉरगेट पासवर्ड म्हणून खाली ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. क्लिक केल्यानंतर ह्या प्रकारचा फॉर्मॅट ओपन होतो. आता वरती आपल्याला युजर आय डी टाकायचा आहे, जो आपला आहे तो युजर आय डी टाका आणि खाली जो दिलेला आहे तो कॅप्चर टाकल्यानंतर आपलं ते ओपन होतं. तर तुमचा जो आहे तो ICDS, त्यानंतर पुढे जो तुमचा लिहिलेला आहे नंबर युजर आय डीचा तो तिथं टाकून घ्यायचा. टाकून घेतल्यानंतर जो खाली कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चरसुद्धा जसं तसंच टाईप करा. शक्यतो तुम्ही लक्ष ठेवा की कॅप्चर चुकू नये किंवा आपला ICDS युजर आय डी पण चुकू नये. दोन्ही पण करेक्टली जसं आहे तसंच आपल्याला तिथं टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर पुन्हा आपल्याला तिथं खाली यायचं. खाली आल्यानंतर इथं लॉग इनवरती क्लिक करायचं. लॉग इनवरचं जो ऑप्शन दिसते तर लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर पुढचा फॉर्मॅट ओपन, म्हणजे आपला जो ईमेल आय डी आहे ईमेलवर तो पासवर्ड गेलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला याच्यातून बॅक घ्यायचं आहे. बॅक घेतल्यानंतर आपल्याला ईमेल आय डीवरती जायचं. ईमेल आय डीवर गेल्यानंतर आपण बॅक घेतल्यानंतर आता ईमेल आय डीवर जायचं. ईमेल आय डीवरती तो मेसेज आलेला असतो. तर आता तुमचा 1-2 वेळेस तुम्ही ट्राय करा. जर आला नसेल तर 2-3 वेळेस ट्राय करा. मला 2-3 वेळेस ट्राय केल्यानंतरच आला होता. तर बघायचं आपल्याला, आपण ज्या टायमाला केलेला असतो त्याच वेळेस तो ईमेल आलेला असतो. तर ओपन केल्यानंतर माझं तिथं आलं होतं. मी 2-3 वेळेस प्रयत्न केले. तिथं माझं युजर आय डी आणि पासवर्ड लगेच ईमेलला फॉरगेट पासवर्ड फॉर ICDS असा जो मेसेज तिथे ईमेलला आला होता. आल्यानंतर तिथं जो आला तो ईमेल आय डी आणि जो पासवर्ड आहे तोच आपला फायनल पासवर्ड असणार आहे. कारण अगोदर जो पासवर्ड होता त्याला जे कुणी हॉल तिकीट ओपन होत नव्हतं किंवा मग येत नव्हतं, त्यासाठी पासवर्ड चेंज करावा लागला बऱ्याच जणांना. म्हणून हा प्रॉब्लेम बऱ्याच जणाला येत असेल. त्यानंतर ईमेलवरती गेल्यानंतर आपण बॅक घ्यायचं. बॅक आल्यानंतर पुन्हा आपलं आपण ज्या लिंकवरती गेलो होतो तिथंच पुन्हा जायचं आणि त्यानंतर आपलं जे आहे जे युजर आय डी आणि पासवर्ड आता आपण ईमेलला चेक केला होता जो आला होता तोच युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा. आणि पुन्हा तिथं एक कॅप्चर येतो. तर 582517 असा जो कॅप्चर आहे तिथं त्याच कलरमधला कॅप्चर खाली बॉक्समध्ये जो आहे तो तिथंच टाईप करायचा. टाईप केल्यानंतर पुन्हा लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा फॉर्मॅट ओपन होतो आहे. आता माझा तर 2-3 वेळेस ट्राय केल्यानंतर झाला. तर असं तर हे बघा, त्याच्यामध्ये हे ॲडमिट कार्ड, त्यानंतर हेल्प डिस्क, त्यानंतर पेमेंट स्लिप आणि ऑब्जेक्शन फॉर्म असे हे 4च ऑप्शन येत आहे तिथं. कारण रिस्पॉन्स शीटचं कोणतंही ऑप्शन माझ्या ह्याच्यात तर येत नाही आहे. तर तुमच्या ह्याच्यात येते का कमेंट करून नक्की सांगा. आणि काय प्रॉब्लेम आहे, आपली रिस्पॉन्स शीट ओपन झाली नाही आहे, काही कळत नाही. आता एक तर ओपन होत नव्हतं म्हणून 2-3 दिवस मी त्याच्यातच प्रयत्न करत होते. पण आता ओपन झाले पण आता तो ऑप्शन दाखवत नाही की आपला
सोडवलेले क्वेश्चन जे आलेत त्याचा फॉर्मॅटच इथं नाही, याचं ऑप्शनच नाही आहे त्याचं. तर बघा, तुम्हाला जर याच्यातून असं या पद्धतीने जर तुम्ही ओपन केलात तर ओपन होते का कसं हे तुम्ही चेक करा. आणि चेक करून झालं तर ठीक आहे, नाहीतर अजून दररोज तुम्ही एक वेळेस चेक करत राहा, येईलच. कसं आहे ना, आपण पेपरचं रिस्पॉन्स शीट जर चेक केली तर आपल्याला आपलं ॲनालिसिस कळतं की आपला अभ्यास म्हणजे कुठपर्यंत आहे. कोणत्याही पेपरचं आपल्याला ॲनालिसिस केल्याशिवाय नाही कळणार की आपण कुठपर्यंत आहोत अभ्यास, आपले कोणते प्रश्न चुकत आहेत, कोणते बरोबर येत आहेत, आपल्याला कोणत्या विषयाचा अभ्यास वाढवायला पाहिजे किंवा कोणत्या विषयाचा अभ्यास कंटिन्यू करायला पाहिजे, हे कळण्यासाठी आपल्याला रिस्पॉन्स शीट खूप महत्त्वाची आहे. म्हणून थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं. ते व्हिडिओ कसा वाटला